जनासी तारक विठ्ठलची एक, 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 सीतारक विठ्ठलची एक, विठ्ठलची एक. केला से विवेक सनकादिकी, केला से विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. केला से विवेकी सनकादिकी, केला से विवेकी सनकादिक, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. द्वैताची पैशाखा तोडियली, द्वैताची पैशाखा तोडियली, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप ओळले पंढरी से देखा. द्वैताची पेशाखा, द्वैताची पेशाखा थोडी ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, उगवले बिंबद्वय स्वयंभ, उगवले बिंबद्वैत स्वयंभ. नाम हे सुलभ विठ्ठल राज, नाम हे सुलभ विठ्ठल राज, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. विठ्ठल राज, नाम हे सुलभ विठ्ठल राज, रूप पंढरी पंढरीस देखा, ते रूप बोलले पंढरीस देखा. निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज. निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुंज विठ्ठल सहज, विठ्ठल सहज. गहिनी राजे मज सांगितले, गहिनी राजे मज सांगितले, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. गैराजे मज सांगितले, गैराजे मज सांगितले, रूप पंढरी
द्वैताची पै शाखा तोडी आली ते रूप पंढरी ओळखसे देखा ते रूप पंढरी ओळखसे देखा द्वैताची पै शाखा तोडी आली द्वैताची पै शाखा तोडी आली ते रूप पंढरी ओळखसे देखा ते रूप पंढरी ओळखसे देखा विठोबा रखुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय विठोबा रखुमार जय गोपाल कुमार जय जय विठोबा रखुमार गोपाल कुमार जय जय विठोबा गोपाल कुमार जय विठोबा जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जनासी तारक विठ्ठलची एक जनासी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिकी ते रूप पंढरी ओळलेसे देखा द्वैताची पै शाखा तोडियेली जनासी तारक विठ्ठलची एक जनासी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिकी ते रूप पंढरी ओळलेसे देखा द्वैताची पै शाखा तोडियेली उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल राज ते रूप पंढरी ओळलेसे देखा द्वैताची पै शाखा तोडियेली
निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनी राजे मज सांगितले, ते रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताची पै शाखा तोडियेली विठ्ठला विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, हा दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तावरिष्ठम्, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, देना दुर्बळाची देवा, दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा.
जनासी तारक विठ्ठलची एक, केला से विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडियेली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी निवडलेला भंग. महान भगवत भक्त आणि या विश्वाला गुरु समान असलेले संपूर्ण विश्वाचे गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा. आणि भक्ती करायची असेल तर भगवान विठ्ठल परमात्म्याची करा. आपल्या डोळ्यानं त्या परमात्म्याचं रूप पाहायचं असेल तर भगवान विठ्ठल परमात्म्याचंच रूप पहा. आणि नामस्मरण जर आपल्याला करावंसं वाटलं तर त्या भगवान विठ्ठलाचंच नामस्मरण करा असा उपदेश करणारा, असं मार्गदर्शन करणारा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगाची आपण 4ही चरणं पाहिली तर या 4ही चरणांमधून विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आपल्याला उपदेश करतात की भक्ती केल्यानंतर त्या साधकाला त्या भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि असं प्राप्त होणारं दैवत जर कोणतं असेल, सामान्य जनाची भक्ती फलद्रूप करणारं दैवत जर कोण असेल तर ते भगवान विठ्ठल परमात्मा आहे. म्हणून जनासी तारक विठ्ठलची एक, केला से विवेक सनकादिकी. महाराज म्हणतात सामान्य जनाला तारणारं दैवत जर कोणतं असेल तर ते भगवान विठ्ठल परमात्मा आहे. महाराज म्हणतात हे मी तुम्हाला माझ्या मनानं सांगत नाही, सनकादिकांनी अत्यंत विवेकानं हे साधन निवडलंय. आणि मानवी जीवनाच्या उद्धारासाठी भगवंताचं नामस्मरण करावं, भक्ती करावी, त्याचं रूप पाहावं तर एकमेव त्या विधात्याचं नामचिंतन करावं, कारण ते जनाला तारक असलेलं दैवत आहे. म्हणून जनासी तारक विठ्ठलची एक, केला से विवेक सनकादिकी. सनकादिकांनी विवेकानं हे साधन आम्हाला सांगितले. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणतात समजा जर तुम्हाला वाटलं आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याची म्हणजे विठ्ठलाची भक्ती करावी असं जर वाटलं तर त्या दैवताची भक्ती केल्यानंतर सगुण परमात्म्याची भक्ती घडेल का निर्गुणाची भक्ती घडेल? महाराज म्हणतात सगुण तरी परमात्मा तोच आहे, निर्गुण तरी परमात्मा तोच आहे, कारण वैकुंठावरनं तो परमात्मा या पंढरपूरमध्ये आलेला आहे. म्हणून ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडियेली. महाराज म्हणतात तुमच्या मनामध्ये जर काही द्वैत असेल, तुमच्या मनामध्ये कोणत्या भगवंताची भक्ती करावी असा जर विचार तुमच्या अंतःकरणात द्वैताच्या रूपाने असेल तर तोच पंढरीचा पांडुरंग परमात्मा हे सगुण निर्गुणाचं जे रूप धारण केलंय तेच वैकुंठावरचं रूप या ठिकाणी ओळलंय. म्हणून ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडियेली. 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी आपल्या दैवताचं खरं मूळ रूप सांगितलंय. आमचा भगवान परमात्मा कोण आहे तर उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. आमच्या भगवंताचं नाव विठ्ठलराज आहे आणि ते उगवलेलं बिंब आहे. म्हणजे आमच्या दैवताला तिथं मूर्तिरूपानं नेऊन बसवलेलं नाही. आता बिंब आणि प्रतिबिंब काय मी नंतर पुढे मांडणार आहे. पण आमचा भगवान परमात्मा स्वयंभू त्या ठिकाणी आलेला आहे. निर्गुण निराकार परमात्म्यानं सगुण रूप धारण केलं आणि उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडियेली. 4थ्या चरणामध्ये उपसंहार करताना महाराज सांगतात जरी मी तुम्हाला त्या भगवंताची भक्ती करा असं सांगत असेल
त्या परमात्म्याची उपासना करा, त्याचं नामस्मरण करा आणि त्या भगवान विठ्ठलाचंच रूप पहा, असं जरी मी तुम्हाला सांगत असलो तर हे मी माझ्या मनानं तुम्हाला सांगत नाही. कोण म्हणते असं? निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनी राजे मज सांगितले, ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडी येली. महाराज म्हणतात मी माझ्या मनानं तुम्हाला ही भक्ती करा असं सांगत नाही. तर निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, कुणी सांगितलं त्यांना? गहिनी राजे मज सांगितले. कोण? गहिनीनाथ महाराज. तर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरु गहिनीनाथ महाराजांनी त्यांना तो उपदेश केला. म्हणजे गहिनीनाथ महाराजांनी सांगितलं निवृत्तीनाथ महाराजांना की तुम्ही भगवान विठ्ठलाची उपासना करा. आणि गहिनीनाथ महाराजांना कोणी सांगितलं? तर ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडियली. त्यांना सनकादिकांनी सांगितलंय. म्हणजे सनकादिकांचा विचार आला तो गहिनीनाथ महाराजांपर्यंत. गहिनीनाथ महाराजांनी उपदेश केला निवृत्तीनाथ महाराजांना आणि निवृत्तीनाथ महाराज आपल्या सर्वांना सांगतायत की एकच दैवत या विश्वासाठी तारक आहे, सामान्य जनाला तारक आहे आणि त्या दैवताचं नाव आहे भगवान विठ्ठल परमात्मा. म्हणून जनासी तारक विठ्ठलची एक, केला से विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडिली. असं या अभंगाचं भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगावरती काही चिंतन मांडण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी आपल्या पावन पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा वारीचा सोहळा संपन्न होत असताना आणि या सोहळ्याच्या पर्व काळावरती आपला हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणून बघा नामयज्ञाचा कालावधी किती अत्यंत महत्त्वाचा आहे की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या या वारीच्या निमित्तानं देशभरातील विविध वारकरी मंडळी, भाविक मंडळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला येतात. आणि अशाच पर्व काळामध्ये आपला हा नामयज्ञ या ठिकाणी सालाबादप्रमाणे संपन्न होतोय. मला वाटतं ही गोष्ट नामयज्ञाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 51 वर्षापासून आपण आपला हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न करतोय. ज्या मठामध्ये हा नामयज्ञ संपन्न होतोय या मठाच्या अध्वर्यू तथा संस्थापक परमपूज्य परम आदरणीय संत वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुंदराबाई माता या माऊलीच्या कृपाशीर्वादानं आपणा सर्वांना ही भव्य वास्तू अशी उपलब्ध झाली. आणि नामयज्ञाचा प्रारंभ नामयज्ञ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रेरणेनं संपन्न होतोय ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज गोतीसे भागवताचार्य ते होते. महाराजांच्या शुभ प्रेरणेनं हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. हरिभक्तीपरायण उत्तमगिरी महाराज गोसावी नाणेगावकर यांच्याही शुभ प्रेरणेने चालत असलेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण निवृत्तीनाथ महाराज वारीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व चर्मकार समाज बांधव, देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आपल्या सर्वांच्या तनमनधनातून हा नामयज्ञ संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनरावजी नाना घोलप साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे सप्ताहातील जी काही कमिटी असेल त्यामध्ये हरिभक्तीपरायण रामदास महाराज पठाडे, प्रकाश महाराज पवार आणि आपण सर्वजण चर्मकार समाज बांधवांपैकी सर्व आपली समाज बांधव मंडळी आदी सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत परमपूज्य परम आदरणीय परमश्रद्धेय सद्गुरू रविदासजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं नामयज्ञ आपण संपन्न करतोय. आणि या नामयज्ञाच्या प्रसंगी आपल्याला 7ही दिवसासाठी जे
भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी आहे आणि आपल्या भागवत कथेचं ज्यांच्या मुखातून आपण ती भागवत कथा अत्यंत सुंदर पद्धतीनं श्रवण करतोय ते परमार्थप्रेमी माझे अतिशय हृदयस्थ हरिभक्तीपरायण आमचे शिवानंद महाराज आळके महाराजसुद्धा या ठिकाणी परमभाग्यानं उपस्थित आहेत. महाराजांचे आभार. गायनाचार्यांमध्ये हरिभक्तीपरायण आमचे विनोद महाराज शिंदे, हरिभक्तीपरायण संदीप महाराज लोकरे, माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्तीपरायण शांताराम महाराज शेला, आपण सर्वजण टाळकरी मंडळी, सर्वांचा नामोल्लेख करावा असं मला वाटतंय पण माहीत नाही त्याच्यामुळे माफी मागतोय. आमचे दोन्ही चोपदार आदरणीय बाबा सुंदर असं हार्मोनियम वादन करून या ठिकाणी साथ देत आहेत. उत्कृष्ट असे मृदंगाचारी हरिभक्तीपरायण प्रणव महाराज सोमवंशी, विनेकरी बाबा, सर्व टाळकरी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, आमचे दोन्ही चोपदार आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून होते. अतिशय सुंदर आवाज आहे. आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. नामोल्लेख मी जरी केला नसला, आमचे दोन्ही विनेकरी महाराज आहेत, जरी मी नामोल्लेख केला नसला तरी आपल्या सर्वांच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अतीव प्रेम आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांनी हे आमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं आहे, परंतु हे आमंत्रण माझ्यापर्यंत ज्यांनी माध्यम रूपानं पोहोचवलं ते आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक प्रथितयश कीर्तनकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण गीताताई महाराज घोरवडकर, ताईंच्या आज्ञेस्तव परमभाग्यानं ही सेवा माझ्याकडे आली आणि म्हणून आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा आलेला योग, आपल्या सर्वांच्या भेटीचा आलेला योग आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मला वाटतं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही सेवा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, म्हणून त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. या अभंगावरती आपल्या संकल्पित वेळेमध्ये मी काही चिंतन मांडणार आहे. आपल्याला फक्त एकच विनंती, शांततेचं सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि या अभंगावरती काही चिंतन मांडण्यासाठी प्रवृत्त होतो. विठाला विठाला आपल्या नामयज्ञाच्या निमित्तानं निरूपणासाठी निवडलेला अभंग विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा अतिशय उत्कृष्ट आणि सामान्य माणसानं भक्ती केल्यानंतर, सामान्य साधकानं भक्ती केल्यानंतर त्याला पावणारं दैवत आणि त्याच्या संकटामध्ये सहभागी होणारं दैवत जर कोणतं असेल तर ते विठ्ठल भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याचीच सेवा करण्याचा आग्रह संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांनी या अभंगातून आपल्याला केलेला आहे. अभंग निवडण्याचं महत्त्वाचं कारण आहे, हा वारीचा प्रसंग खरं तर या पर्व काळावरती हा आपला नामयज्ञ आहे आणि म्हणून ज्यांच्या भूमीमध्ये आपण जातोय, ज्यांच्या भूमीमध्ये राहून आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय, म्हणून त्यांच्या चरणावरती जर आपली सेवा समर्पित करायची असेल तर त्याच संताचं चिंतन करणं खरं तर ही काळाची गरज आहे. आणि म्हणून संत श्रेष्ठ रविदास महाराज असतील किंवा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज असतील, आदी करून संतांचं या निमित्तानं चिंतन घडावं म्हणून हा अभंग या ठिकाणी मी निवडला आहे. या अभंगातनं निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला काही जो मार्ग सांगितला, जी भक्ती करण्याची साधना कोणत्या पद्धतीनं करावी, कुणाची करावी, हा जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गाचं पायीखून जर आपण त्या भगवंताची भक्ती केली तर निश्चितपणे जनाचा उद्धार होईल. हा आत्मविश्वास निवृत्तीनाथ महाराजांनी या अभंगातनं प्रगट केलेला आहे. महाराज सांगतात, जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी. महाराज म्हणतात, सनकादिकांनी आम्हाला असं सांगितलंय की सामान्य जनाला तारणारं जर दैवत कोणतं असेल तर ते भगवान विठ्ठल परमात्मा आहे. प्रस्तावना जरा नीट ऐका. खरं तर मानवी जीवन आपण पाहिलं तर मानवी जीवन हे ऊर्ध्वगतीकडे जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि मानवी जीवन ऊर्ध्वगतीला जाण्यासाठी आपण कशा पद्धतीची साधना आपल्या जीवनामध्ये करतो त्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर मानवी जीवन हे गतिशील आहे आणि शास्त्रकारांनी ही गतिशीलता 2 प्रकारानं मांडली. एक पहिली गतिशीलता जी आहे तिला आपण शारीरिक गतिमानता म्हणतोय आणि दुसरी आहे मानसिक गतिमानता. आता शारीरिक गतिमानता म्हणजे काय सांगू का,
तर शारीरिक गतिमानता म्हणजे आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपण बालावस्थेमध्ये आलो, त्यानंतर तारुण्यात आलो. बालावस्थेमध्ये आम्हाला काय कर्म करावं ते लक्षात आलं नाही. तारुण्यामध्ये भगवंताची भक्ती करण्याचं आम्हाला कदाचित लक्षात आलं, काहींना आलं असेल, काहींना लक्षात आलं नसेल. त्यानंतर आमचा वृद्धापकाळ आहे आणि नंतर आम्हाला या मृत्यू लोकातनं जावं लागतंय. याला म्हणायचं शारीरिक गतिमानता. या शारीरिक गतिमानतेमध्ये आमचे किती जन्म झाले आम्हाला कुणालाच माहीत नाहीत. म्हणजे महाराजांचं प्रमाण आहे, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा. गणित नाही जी दातारा, गणित नाही जी दातारा. हा गणित नाही जी दातारा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, पडिलो आवर्ती भोवरा. परिधी आवडती भोवरा, परिधी आवडती भोवरा. थोरा माया ओळसिया, थोर माया ओळसीच्या. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा. गणित नाही जी दातारा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा. गणित नाही जी दातारा, गणित नाही जी दातारा. अनंत जन्म आम्ही घेतले, पण भक्तीचं संस्कार मात्र प्रत्येक जन्मात काही आमचं झालं नाही. यापूर्वीचे आमचे जन्म पाहिले तर आम्ही मनुष्य देहाला आलो. याचा अर्थ असा आहे की पाप पुण्यानं आम्हाला हा जन्म प्राप्त झाला, कारण पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. पण मागील जन्मामध्ये आमच्याकडनं भगवंताची भक्ती घडली असेल, नसेल घडली सांगता येत नाही. पण या जन्मामध्ये भगवंताची भक्ती घडावी, ऊर्ध्वगामी आपलं जीवन जावं, यासाठी परमेश्वरानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिलेला आहे. आणि मानवी जन्माचं सार्थक जर कशामध्ये असेल बघा, भौतिक सुख संपत्ती ही माणसाला काही क्षणाचं कदाचित सुख देत असते. भौतिक सुख संपत्ती ही माणसाला काही क्षणाचं सुख देत असतील, पण भौतिक सुख संपत्तीनं मानवी जीवनाचा उद्धार मात्र कधीच घडत नाही. जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगून गेलेत, मानवी जन्माचं सार्थक कशामध्ये आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलचे एक देखलिया, विठ्ठलचे एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. त्या भगवंताला पाहिलं पाहिजे, किमान त्याचं नामस्मरण झालं पाहिजे. मानवी जीवनाची सार्थकता आहे. तुम्ही म्हणाल मानवी जीवनाची सार्थकता भगवंताला पाहण्यामध्ये जर असेल, पण त्याला पाहण्याचा मार्ग कोणता आहे, त्या भगवत भक्तीचे मार्ग कोणते, तर देवाकडे नेणाऱ्या अनंत वाट आहेत. फक्त एका ग्रंथाचं चिंतन मांडतो, माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपण काढा. माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या 6 अध्यायांमध्ये कर्मयोग मांडला. विशेष करून माऊली ज्ञानोबरांनी 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत आम्हाला भक्तियोग सांगितला, आणि 13व्या अध्यायापासून तर शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत आम्हाला ज्ञानयोग सांगितला.
म्हणजे भक्ती, कर्म अर्थात उपासना आणि ज्ञान या सर्व 3 कर्माचा त्रिवेणी संगम ज्याच्यामध्ये साधला गेला असा ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. कर्मयोग का माऊली ज्ञानोबांनी सांगितलं नीट ऐका. कर्माने भगवंताची प्राप्ती होईल का नाही सांगता येत नाही. चिंतन जर बारकाई नाही का. कर्माने भगवंताची प्राप्ती होईल का नाही सांगता येत, पण माऊली ज्ञानोबांनी कर्मयोग का सांगितला तर अंतकरणाची शुद्धता ही भगवंताची प्राप्ती करून देत असते आणि कर्म हे भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतकरणाची शुद्धता करून देते. म्हणून कर्मयोग माऊली ज्ञानोबांनी सांगितलं. माऊली काय म्हणतात नीट ऐका. माऊली म्हणतात निष्ठा केले कर्म झाडा करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी मनशुद्धीचा मार्गी तै व्हावी विजयी वेगी तै कर्म सबळा लागू आळसून कीजे. माऊली म्हणतात एकच करा तुम्ही. तुम्हाला कर्म करायचं ना कोणतंही कर्म करा. मग आपल्या कौटुंबिक कर्म करा नाही तर भगवत भक्तीचं कर्म करा. कोणतंही कर्म करताना आळसानं ते कर्म करू नका. शुद्ध चित्त अंतकरणानं ते कर्म माणसानं केलं पाहिजे. आणि निष्ठेनं जर कर्म जर मानवी जीवनात घडलं तर काय घडतं माहिती आहे का. निष्ठा केले कर्म झाडा करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. माऊली म्हणतात निष्ठेनं कर्म केलं तर रजोगुण आणि तमोगुण माणसाच्या जीवनात निघून जातोय आणि सत्वगुणाची निर्मिती होते. सत्वगुण निर्माण झाला की अंतकरणाची शुद्धता आणि अंतकरणाची शुद्धता झाली की भगवंताची प्राप्ती. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ भगवंताला प्राप्त करायचं ना तर चित्त शुद्ध असणं महत्वाचं आहे. आणि चित्त शुद्ध करायचं तर माऊली म्हणतात कर्म निष्ठेनं करा. निष्ठा केले कर्म झाडा करुणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. म्हणजे सत्वगुणाच्या उत्पत्तीसाठी निष्ठेनं केलेलं कर्म अत्यंत महत्वाचं आहे. कर्मानं देवाची प्राप्ती नाही सांगता येत, पण शुद्ध चित्त अंतकरण हा कर्माचा पहिला पाय आहे. आणि निष्ठेनं केलेलं कर्म ही अंतकरणाची शुद्धता करून देतंय. म्हणून कर्मयोग माऊली ज्ञानोबांनी सांगितलं. मग आता कर्मानं देवाची प्राप्ती होईल का नाही सांगता येत. नीट आहे का. माऊली ज्ञानोबांनी पुढे सांगितला भक्तियोग. मला भक्तियोग नंतर मांडायचा आहे. त्याच्यानंतर सांगितलं ज्ञानयोग. आता ज्ञानयोगाच्या मार्गाने जर आपण देवाची प्राप्ती करायला गेलो तर ज्ञानी किती बघा. आधी ज्ञानप्राप्तीचा अधिकार माणसाला प्राप्त व्हावा लागतो. ज्ञानप्राप्तीचा कुणी पण अधिकारी नाही. ज्ञानप्राप्तीची शास्त्रकारणी 2 बहिरंग लक्षणं आणि 8 अंतरंग लक्षणं सांगितली. कोण आहे ज्ञानप्राप्तीचा अधिकारी नीट आहे का. ज्ञानप्राप्तीची 2 बहिरंग लक्षणं कोणती तर यज्ञादी कर्म आणि उपासना ही बहिरंग लक्षणं आहेत. आणि अंतरंग लक्षणं कोणती विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. मी काही सविस्तर मांडत नाही, पण अशा प्रकारच्या 8 प्रक्रिया म्हणजे अंतरंगाची 8 लक्षणं आणि बाह्यंगाची 2 लक्षणं साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय तो ज्ञानाचा अधिकारी नाही. म्हणजे पहिला तो ज्ञानाचा अधिकारी तयार झाला. तुम्ही म्हणाल समजा ही लक्षणं प्राप्त झाली मला काय ज्ञान मिळालं का. नाही. भगवंताला अर्जुनानं हाच प्रश्न विचारला. देवा मला ज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग जरा तुम्ही सांगा. भगवान परमात्मा काय म्हटले नीट आहे का. भगवंतानं सांगितलंय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. अर्जुना, जर तुला ज्ञान मिळावं असं वाटत असेल तर एखाद्या साधूकडे जावं लागेल, त्या साधूची शरणागती करावी लागेल, अनन्य भावानं त्यांच्या चरणावरती तुला नतमस्तक व्हावं लागेल. आणि ते साधू जर तुझ्यावरती जर संतुष्ट झाले तर ते साधू तुला ज्ञानाचा मार्ग सांगतील. या श्लोकावरच्या माऊलींच्या ओव्या बघा. माऊली ज्ञानोबा सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी तरी तनु मनु जीवे. चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मला सांगा, ज्ञानप्राप्तीनं देवाची प्राप्ती करायची आहे आणि मार्ग जर एवढा जर अवघड असेल, मला सांगा कधी देवाची प्राप्ती घडायची ज्ञानमार्गानं? म्हणजे कर्ममार्गानं फक्त अंतःकरणाची शुद्धता. ज्ञानप्राप्तीचा मार्ग अतिशय क्लिष्ट आहे, कर्ममार्ग सूक्ष्म आहे, ज्ञानमार्ग अवघड आहे. मग तुम्ही म्हणाल आपण असं करू, योगाच्या मार्गाने जाऊन पाहू. माऊली ज्ञानोबा म्हटले त्यात तुम्ही भानगडीतच पडू नका. अवघ्या वाटा झाल्या क्षीणा कलीना घडे साधना. कलीना घडे साधना. हा उचित विधी विधाना, उचित विधी विधाना, उचित विधेदान. नकळे न घडे सर्वथा, नकळे न घडे सर्वथा, न घडे सर्वथा, नकळे न घडे सर्वथा. नकळे न घडे सर्वथा, नकळे न घडे सर्वथा, न घडे सर्वथा, नकळे न घडे सर्वथा. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे पापा. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे पापा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे पापा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे पापा. फार सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. पण अशा अवघड क्षणामध्ये एकच मार्ग सांगितला, भक्तिपंथ बहु सोपा. कोणता मार्ग सोपा सांगितला? भक्तिपंथ. आता नीट आहे का, कर्ममार्ग सूक्ष्म आहे, ज्ञानमार्ग अवघड आहे, क्लिष्ट आहे. आणि योगाच्या मार्गाने तर माऊली ज्ञानोबा म्हटले तर योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचीच वाटा भागा आला. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. मग माऊली म्हणतात सर्व साधनं तुम्ही बाजूला टाका, सर्व साधनं बाजूला टाका आणि भगवंताच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग एकच आहे की त्या भगवान विठ्ठलाची उपासना करा, भक्ती करा. कारण सामान्य जनानं भक्ती केल्यानंतर पावणारं, त्याच्या संकटामध्ये हाकेला सरशी धावणारं जर दैवत कोणतं असेल तर भगवान विठ्ठल परमात्मा आहे. फक्त त्याचीच भक्ती करा. महाराज याचं प्रतिपादन करतात अभंगाच्या पहिल्या. जनासी तारक विठ्ठलची एक, जनासी तारक विठ्ठलची एक, जनासी तारक विठ्ठलची एक, जनासी तारक विठ्ठलची एक. केला ते विवेक सनकादिके, केला ते विवेक सनकादिके. ते रूप पंडने बोलले ते का, ते रूप पंडने
ओळलेस देखा केलास विवेक सनकादिक केलास विवेक सनकादिक ते रूप पंढरी ओळलेस देखा ते रूप पंढरी ओळलेस देखा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज एकच उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. इतर मार्गानं तुम्ही जाऊच नका. कर्ममार्ग अवघड आहे ना, सोडून द्या, तो मार्ग जाऊ नका. ज्ञानमार्ग क्लिष्ट वाटला ना, एवढी मोठी साधना कोण करणार आहे? कधी आम्हाला संत भेटतील, कधी आमच्यावर परोपकार करतील, कधी आम्हाला ज्ञानाची प्राप्ती आहे? तो मार्ग क्लिष्ट आहे, त्याही मार्गाने जाऊ नका. योगाच्या मार्गानं गेला तर दुःख होईल, योगाच्याही मार्गानं जाऊ नका. मग एकच करा, त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला व्हावी. तर जनाला तारणारं एकच दैवत या विश्वात आहे आणि त्या दैवताचं नाव आहे भगवान विठ्ठल परमात्मा. कोण सांगते आपल्याला? निवृत्तीनाथ महाराज सांगतात, जनासी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिकी. पण आता निवृत्तीनाथ महाराजांनी हे जे आपल्याला सांगितलं, हे त्यांच्या मनानं सांगितलंय का? नाही. नीट ऐका. संत महात्मे आपल्या मनानं कधीच कोणाला उपदेश करत नाहीत. कारण माऊली ज्ञानोबारांचं वचन आहे, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. माऊली म्हणतात, मनाच्या मार्गानं कधी जाण्याचा प्रयत्न करू नका. आपण वेदानी उपनिषदानी जो आम्हाला मार्ग सांगितला असेल, वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत अवघे रसलो. माऊली म्हणतात, आम्ही आमच्या मनाच्या मार्गानं जात नाहीत. आता भगवान विठ्ठलाची उपासना करा असं जर निवृत्तीनाथ महाराज आम्हाला सांगतात, पण मग आधार कुणाचा आहे? तर आधार सांगितलाय केलासे विवेक सनकादिकी. कोणी सांगितलंय? सनकादिकांनी सांगितलंय की तुम्ही भगवान विठ्ठलाची उपासना करा. कोण सनकादिक? मला थोडं 5 मिनिटामध्ये सनकादिक आपल्यासमोर मांडायचे नीट आहे का? माझ्यापेक्षा महाराज चांगले सांगतील का? महाराज भागवताचार्य आहेत आणि भागवतामध्ये फार सनकादिकांचं मोठं चरित्र आहे. पण मी नारद पुराणामध्ये, देवर्षी नारदांच्या पुराणामध्ये जे काही सनकादिकांचं चरित्र वाचले ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. नीट आहे का? आम्हाला निवृत्तीनाथ महाराज मार्गदर्शन करतात, भगवान विठ्ठलाची उपासना करा. आधार घेतलाय सनकादिकांचा, केलासी विवेक सनकादिके. विवेकानं सनकादिकांनी साधन सांगितलंय. आता विवेकाची व्याख्या जर आपण पाहिली तर विवेकाचे शब्द फक्त समानार्थी सांगतो. विवेक म्हणजे विचार, विवेक म्हणजे विचार. पण आपण आपल्या विचारसागरामध्ये जर, आपल्या ग्रंथामध्ये जर आपण विवेकाची व्याख्या पाहिली तर आत्मा सत्य आहे, भगवान परमात्मा सत्य आणि क्रियाशील आहे, अविनाशी आहे, आणि हे संपूर्ण जगत मिथ्या आहे असा भाव ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होतोय, अशा अंतकरणातील भावाला विवेक असं म्हणतात. ही फक्त एक सामान्य व्याख्या मी आपल्यासमोर मांडली. पण विवेकाचा मला इथं अर्थ एकच घ्यायचा, फक्त विचार. सनकादिकांनी विचारानं हे साधन आपल्याला सांगितलंय की तुम्हाला भक्ती करायची तर भगवान विठ्ठलाची करा. कोण सनकादिक? सनकादिक कोण आहेत? मी देवर्षी नारदांच्या चरित्रामध्ये म्हणजे नारद पुराणामध्ये वाचलेलं सनकादिक कोण आहेत नीट आहे का? या विश्वातील भगवंताचा पहिला, नीट आहे का, पहिला मानसपुत्राचा अवतार म्हणजे सनकादिक. भगवंताचे पहिले मानसपुत्र कोण होते? सनकादिक. ते सनकादिक सांगतायत की तुम्ही भगवान विठ्ठलाची उपासना करा. एक कोण सनकादिक? तर सनकादिकांचं ज्ञान पाहिल्यानंतर देवर्षी नारदांनी त्यांना आपलं गुरु केलं होतं. आता देवर्षी नारदांचे गुरु सनकादिक. अधिकार बघा किती मोठा आहे सनकादिकांचा. कोण सनकादिक? तर त्या सनकादिकांनी गंगेच्या काठावरती देवर्षी नारदांना श्रीमद भागवताचं तत्वज्ञान सांगितलं, ती कथा सांगितली. अधिकार बघा किती मोठा आहे सनकादिकांचा. कोण सनकादिक? ज्या सनकादिकांच्या शापाने देवाला सुद्धा जन्म घ्यावे लागले ते सनकादिक. सनकादिकांचा अधिकार किती मोठा आहे. सनकादिकांच्या शापाने देवाला म्हणजे भगवान महाविष्णू सुद्धा अवतार घ्यावे लागले. ती कथा आपण सर्वांना ज्ञात असेल. 1-2 मिनिटात सांगतो. कथा अशी आहे की भगवान महाविष्णूच्या दारामध्ये वैकुंठामध्ये ते 2 द्वारपाल होते, जय आणि विजय नावाचे 2 द्वारपाल. सनकादिकांच्या मनामध्ये आलं आपण भगवंताला भेटण्यासाठी जावं, म्हणून सनकादिक देवाला भेटायला वैकुंठामध्ये गेले.
पण त्या द्वारपालांनी त्यांना अडवलं. सांगितलं नाही देवाची भेट तुम्हाला अशी नाही घेता येणार. का बरं? अहो इथले अधिकारी आम्ही आहेत, आम्हाला विचारावं तेव्हा देवाची भेट आहे. आपल्याला कायमच माहीत आहे, एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेब पटकन भेटतोय, पण साहेबाचा पिये लवकर भेटू देत नाही. ती चहापेक्षा किटलीच गरम असते, नाही का? असं घडतं बऱ्याच ठिकाणी. त्यांनी सांगितलं नाही, आमची परवानगी तुम्ही घेतली नाही, तुम्हाला देवाला भेटता येणार. सनकादिकाने आपला परिचय दिला, आम्ही कोण आहोत असा परिचय दिला. म्हटले नाही. आता हे सनकादिक 4 मुनी होते, सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, हे ते 4 मुनी आहेत. दारामध्ये जय विजय नावाच्या द्वारपालांना भरपूर विनंती केली, अहो देवाला भेटायचंय, जाऊ द्या. नाही, त्यांनी सांगितलं नाही, नाही भेटता येणार तुम्हाला. आणि मनामध्ये क्रोध निर्माण झाला. सांगितलं, अहो देवाच्या दारामध्ये वैकुंठामध्ये राहतात, आणि वैकुंठामध्ये राहून जर तुमच्या अंतःकरणातील जर अहंकार गेला नसेल तर म्हटले शाप देतो आम्ही तुम्हाला. आणि त्या सनकादिकांनी त्या जय विजय नावाच्या 2 द्वारपालांना शाप दिला. काय शाप दिला माहिती आहे? इथून पुढे तुम्हाला पुढच्या प्रत्येक युगामध्ये राक्षस कुळामध्ये तुम्हाला दोघांनाही जन्माला यावं लागेल. कुणाचा शाप आहे? सनकादिकांचा. त्यांना अधिकारच तोपर्यंत माहीत नव्हता कुणाला जय विजयाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. भगवंतानं पाहिलं काहीतरी यांचा वाद चालू आहे. भगवंतानं मध्यस्थी केली आणि विचारलं, नेमकं वादाचं तुमचं कारण काय? सनकादिकांनी सांगितलं, देवा तुमच्या भेटीसाठी आम्ही येत होतो, तुमच्या या 2 द्वारपालांनी आम्हाला अडवलं. आम्ही सांगितलं आम्हाला भगवंताला भेटायचं, त्यांनी सांगितलं भेटता येणार नाही. आमचा क्रोध अनावर झाला आणि आम्ही त्यांना शाप दिलाय. म्हटले काय शाप दिलाय? म्हटले तुम्हाला पुढच्या युगांमध्ये राक्षस कुळामध्ये, दैत्य कुळामध्ये तुम्हाला जन्माला यावं लागेल असा शाप दिलाय. भगवंतानं सांगितलं जय विजयाला, सनकादिकांचा अधिकार इतका मोठा आहे की यांचा शाप तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल. या शापाला मी तुम्हाला यांच्या शापातून शापमुक्त करू शकत नाही. ते म्हटल्यावर असं काय करता? मग जर आम्ही तुमच्या दारामध्ये राहतो, आता तुम्ही आमचं काही वारी व्हा, आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. भगवंतानं सांगितलं सनकादिकाचा शाप तुम्हाला भोगावा लागेल, पण मग आता त्याच्यावरचा मार्ग एकच आहे. त्या जय विजयानं सांगितलं, देवा आमच्या उद्धारासाठी आता आम्हाला जन्माला यायचंच आहे, शाप आहे आम्हाला, आता एकच वरदान तुमच्याकडे मागतो, आमच्या उद्धारासाठी तुम्ही सुद्धा युगानुयुगी या मृत्यू लोकात अवतार घ्या. देवानं सांगितलं हरकत नाही, तुम्ही माझी सेवा केली आणि सेवा केली की मागण्याचा अधिकार प्राप्त होतोय. मागणी मान्य केली. म्हणून बघा, कृत युगामध्ये त्या जय विजय जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचा पहिला अवतार कोणता? हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणून ते कृतयुगात जन्माला आले. आणि भगवंताने हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी कुणाचा अवतार घेतला होता? नरसिंह अवतार, भगवंताचा अवतार. आणि हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वराह अवतार भगवंतानं घेतला आणि या दोघांचा वध केला, म्हणजे दोघांचा उद्धार केला. देवाचं मारणं म्हणजे त्या दुर्जनाचा वध करणं म्हणजे त्याचा उद्धार करण्यासारखं आहे. नीट ऐका. पुढे दुसरा अवतार, पुढं कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये पुन्हा ते दोघं जन्माला आले, अवताराला आले. पण त्रेतायुगामध्ये त्यांचा जन्म कोणता? रावण आणि कुंभकर्ण म्हणून ते जन्माला आले. आणि परत रावणाचा, कुंभकर्णाचा वध करण्यासाठी भगवंतानं कोणता अवतार घेतला? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. त्याच्यानंतर कृतयुग संपले, त्रेता संपलं, पुढे द्वापार युग लागलं. आणि द्वापार युगामध्ये पुन्हा ते जय विजय जन्माला आले राक्षस कुळामध्ये. त्यावेळेला त्यांचा अवतार कोणता? दंतवक्र आणि शिशुपाल. आणि त्यांना मारण्यासाठी भगवंताचा 8वा अवतार आहे द्वारकाधीश भगवान कृष्ण परमात्मा. चरित्र संपलं माझं सांगायचं. म्हणजे अधिकार बघा किती मोठा आहे. ज्या सनकादिकांच्या शापानं त्या जय विजयाला जन्माला यावं लागलं आणि भगवंताला त्यांच्या उद्धारासाठी अवतार घ्यावा लागला, हा सनकादिकांचा अधिकार आहे. मग आता एवढा मोठा अधिकार जर सनकादिकांचा असेल, मग त्यांचं आपण ऐकावं का नाही हा विचार करा. किती मोठा अधिकार आहे. अहो देवानं ऐकलं, अवतार घेईल मी असं सांगितलंय. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मी माझ्या मनानं तुम्हाला हे साधन सांगत नाही. हे साधन कोणी सांगितलंय? तर जनासी तारक विठ्ठलची एक केला से विवेक सनकादिकी. सनकादिकांनी विवेकानं साधन सांगितलंय. आता त्या सनकादिकांचा एक शेवटचा अधिकार मला सांगायचा आहे. बघा, जगद्गुरु तुकोबरायांची साधना काळ संपला.
पण साधना काळ संपल्यानंतर सुद्धा भगवान परमात्मा आम्हाला अजून भेट देत नाही, ही तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. आणि आता शेवटी देवाला आपण निरोप पाठवला पाहिजे की देवा, माझी साधना पूर्ण झाली तरी सुद्धा तुम्ही मला भेट देत नाही ना. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी सनकादिकांच्या हातून निरोप कोणाला पाठवला होता? देवाला. काय म्हटले ते महाराज? तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, उपकार एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, माझी भाकावी करुणा. तुकाराम महाराज संकादिकांना सांगतात, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राना, विनवा पंढरीचा राना, एवढा करा उपकार, उपकार एवढा करा उपकार, तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. आता मला सांगा, सनकादिकांच्या शापानं त्या जय विजयाला जन्माला यावं लागलं. भगवान परमात्म्याने अवतार घेतले, देवर्षी नारदाने त्यांना आपलं गुरु मानलं, आणि जगद्गुरु तुकोबाराय जर त्या सनकादिकांच्या हातानं देवाला निरोप पाठवत असतील, एवढा मोठा अधिकार जर सनकादिकांचा असेल, तर मला सांगावा, भगवान निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की सनकादिकांनी सांगितलं भगवान विठ्ठलाची भक्ती करा. मला वाटतं ही भक्तीचा मार्ग योग्य असला पाहिजे. म्हणून जनासी तारक विठ्ठलाची एक, केला से विवेक सनकादिकी. काय झालं? निवृत्तीनाथ महाराजांसमोर एक ग्रहस्थ होता. तो म्हटलं, महाराज भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची विठ्ठलाची उपासना करा, तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही करतो त्यांची उपासना. पण त्यांची उपासना केल्यानंतर आमच्या मनामध्ये द्वैत आहे, सगुणाची भक्ती घडेल की निर्गुणाची? महाराज म्हटलेत, काळजी करू नका, तोच निर्गुण निर्गुण निराकार परमात्मा या पंढरपुरामध्ये सगुण साकार झालाय, तेच रूप पंढरपूरला ओळलंय. तुमच्या मनात द्वैत काढून टाका. अभंगाचं दुसरं. ते रूप पंढरी ओळले से देखा, 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 ते रूप पंढरी ओळले से देखा. द्वैताची पैशाका तोडी येली, द्वैताची पैशाका तोडी येली, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. द्वैताची पैशाका तोडी येली, द्वैताची पैशाका तोडी येली, ते रूप ओळले पंढरी से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा, ते रूप पंढरी ओळले से देखा. द्वैताची पैशाका तोडी नेली, द्वैताची पैशाका तोडी नेली, द्वैताची पैशाका तोडी नेली, ते रूप ओळले पंढरी से देखा, द्वैताची पैशाका बोली नेली, द्वैताची पैशाका बोली नेली, द्वैताची पैशाका बोली नेली. साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही म्हणताय भगवान विठ्ठलाची उपासना करा, आम्ही करतो त्यांची भक्ती उपासना करतो,
पण त्यांची भक्ती केल्यावर सगुणाची भक्ती घडेल की निर्गुणाची, आम्हाला एवढं सांगा. महाराज म्हटले ते द्वैत तुमच्या मनामध्ये आणूच नका, कारण निर्गुण निराकार परमात्मा पंढरपूरला जे अवतीर्ण झाले सगुण रूपामध्ये, ते रूप कोणतं आहे तर ते वैकुंठातलं रूप आहे. ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडी येली. म्हणजे भगवंताचं ते सगुण रूप जरी असेल पण निर्गुण तरी परमात्मा तोच आहे आणि सगुण तरी परमात्मा तोच आहे. भगवान विठ्ठलाची उपासना करणं, भगवान पांडुरंग परमात्म्याची उपासना करणं म्हणजे सगुण भक्ती घडते आणि निर्गुण सुद्धा भक्ती घडते. तुम्ही म्हणाल याची प्रमाण काय, नीट आहे का? मौली ज्ञानोबा असं म्हटलेत, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. अरे देवा तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं, पण मला माहित आहे सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. अरे सगुण तरी परमात्मा तूच आहे आणि निर्गुण तरी परमात्मा तूच आहे. जगद्गुरु तुकोबांना एका साधकानं विचारलं, महाराज पंढरपूरचा पांडुरंग परमात्म्याचं रूप सगुण का निर्गुण? काय म्हटले? पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप सगुण का निर्गुण? महाराज काय म्हटले का? महाराज म्हणतात सगुण निर्गुणाचा ठाव, निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव. महाराज म्हणतात सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले किंवा विटे पाय धरिले. और विटेवर ज्यानं पावलं धारण केलीत ना तोच सगुण परमात्मा आहे, तोच निर्गुण आहे. याच्याबद्दल द्वैत अंतकरणामध्ये असू नये. तुम्ही म्हटले माऊली ज्ञानोबा म्हटले सगुण निर्गुण तोच आहे, तुकाराम महाराज म्हटले सगुण निर्गुण तोच परमात्मा आहे. अजून काही प्रमाण एकनाथ महाराजांचा हरिपाठ काढा. एकनाथ महाराज म्हणतात निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा जडे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. अजून एक प्रमाण देतो. या विश्वातील संतांमध्ये सर्व वयस्कर संत श्रेष्ठ गोरोबा महाराज, वयानं मोठे काका म्हणून सर्वजण त्याला संबोधन द्यायचं. गोरोबा महाराजांना एका गोरोबा काकांना एका साधकानं प्रश्न विचारला की तुम्ही निर्गुणाच्या भक्तीपर्यंत आलात पण ते कसं आलात? महाराज म्हणतात निर्गुणी पावलो सगुणी भजता, किंवा निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत, मज रूप नाही नाव सांगा का नाव सांगू काही, झाला बाई काही बोलू नये. महाराज म्हणतात अहो फक्त त्या पांडुरंगाची उपासना करा, तिथं सगुण निर्गुण भेद निघून जातोय, द्वैताची पै शाखा तोडली, तिथं द्वैत राहतच नाही. म्हणून महाराज म्हणतात एकच करा, जनासी तारक विठ्ठलची एक, केला से विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडली. पुन्हा त्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, का हो तुम्ही म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ते निर्गुण रूप आहे, पण निर्गुण रूप आहे पण मग ते त्या ठिकाणी आलं कोणत्या कारणानं? तर महाराज म्हणतात ते कोणत्या कारणानं आलं त्याचं प्रतिपादन केले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ते रूप पंढरी ओळा
देखा ते रूप पंढरी ओळले से देखा नाम हे सुलभ विठ्ठल राज ते रूप पंढरी ओळले से देखा ते रूप पंढरी ओळले से देखा तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात आपल्या देवाचं मूळ रूप सांगितलं. नीट आहे, देवाचं मूळ रूप काय? महाराज म्हणतात उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. ते म्हणतात आमच्या दैवाचं नाव भगवान विठ्ठल परमात्मा आणि ते उगवलेलं बिंब आहे. आता ही थोडी व्याकरणाची वेदांताची भाषा आहे, मी ती मांडत नाही आपल्यासमोर, फक्त बिंब आणि प्रतिबिंब सांगून जातो. नीट आहे का? बिंब म्हणजे काय आणि प्रतिबिंब म्हणजे काय? बिंब म्हणजे मूळ रूप आणि प्रतिबिंब म्हणजे त्याची प्रातिभासिक प्रतिकृती. आपलं जे रूप आहे, आता हा तुम्ही मला पाहतायत, हे माझं काय झालं? बिंब. माझा फोटो काढणं हे झालं त्याचं प्रतिबिंब. प्रतिबिंब ही बिंबाची प्रातिभासिक प्रतिकृती आहे. म्हणजे खरं काय? प्रतिबिंब खरं नाही तर बिंब खरं आहे. आमचा भगवान परमात्मा कुणाचंही प्रतिबिंब नाही, ते मूळ रूप आहे, ते मूळ बिंब आहे. म्हणून उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. आणि एक सांगू का, या चरणाचं मला तुम्हाला एक मोठेपण सांगायचं. एकच मिनिट आहे का, माझ्याकडे लक्ष द्या. या चरणाचं मोठेपण सांगतो. हे जे चरण आहे ना आपलं, मी आता जे तिसरं चरण तुम्हाला सांगितलं, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज, हे पंढरपूरला भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये जर आपण गेलो तर तिथे एका बाजूला हे चरण कोरलेलं आहे. बरोबर आहे? गाभाऱ्यामध्ये बाजूला कोरलेले. का माहिती आहे का? तर आमच्या देवाचं मूळ रूप तिथं सांगितलंय. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये हे चरण कोरलेले. कोणतं? उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. आता हे बिंब कसं उगवलं नीट आहे का? मी सांगितलं बिंब खरं असतंय, प्रतिबिंब खोटं असतंय. बिंब मूळ रूप आहे, प्रतिबिंब त्याची प्रातिभासिक प्रतिकृती आहे. आपलं मूळ रूप हे बिंब आहे, आपला फोटो हे त्याचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब खोटं आहे. आमचा भगवान परमात्मा प्रतिबिंब नाही, ते उगवलेलं स्वयंभू बिंब आहे. म्हणून उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. पण बिंब उगवलं मग कोणत्या कारणानं उगवलं तर नीट आहे का? आता प्रमाण फक्त एकच देतो, नीट आहे का? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीने झाला एक, म्हणून उगवलेलं बिंब एक. किंवा नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया. बसवलेलं नाही, घडवलेलं नाही, पुंडलिकाला भेटायला तू परमात्माला. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माने गा चरणी वाई भीमा उद्धरी जगा. आणि अजून एक शेवटचं प्रमाण सांगतो. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. महाराज म्हणतात नेर ब्रह्म मार्ग चुकले
नेन ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी आले. पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके देखिले. महाराजांनी त्या बिंबाचा परिचय दिला. नेन ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विठवारी. तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान. जाते सनकादिक ध्यात, जाते सनकादिक ध्यात. कुणी पहिली साधना केली? पहिली साधना सनकादिकांची. सनकादिकांची साधना ऐकली, त्याच्यानंतर गहिनाथ महाराजांनी ती सांगितली. त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांकडे आली आणि निवृत्तीनाथ महाराज आम्हाला सांगायला लागलीत, या देवाची मी तुम्हाला खरी ओळख करून देतो. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठल राज. आता याची वेदांताची प्रक्रिया मांडायची मला बरीच मांडता येईल, की बिंब म्हणजे काय, प्रतिबिंब म्हणजे काय, प्रातिभासिक प्रतिकृती म्हणजे काय, त्याचं मूळ रूप काय, मी ते सांगत नाही. पण आमचा भगवान परमात्मा बसवलेला नाही, आणलेला नाही, स्वयंभू त्याचं प्रागटीकरण वैकुंठावरनं तो परमात्मा आलाय. म्हणून उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठल राज. ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडी येली. आता निवृत्तीनाथ महाराज आम्हाला एकच सांगतात, बघा मी तुम्हाला भगवान विठ्ठलाची भक्ती करा सांगितली. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मी त्या परमात्म्याचं रूप त्याचंच पहा हे सांगितलं, नामस्मरण करायचं तर त्याचंच करा असं सांगितलं. पण हे मी माझ्या मनानं सांगत नाही, मला उपदेश केलाय तो माझे सद्गुरू संत श्रेष्ठ गहिनाथ महाराज यांनी मला तो उपदेश केलाय. अभंगाचं शेवटचं निवृत्तीचे बोध विठ्ठल सहज, 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 निवृत्तीचे बोध विठ्ठल सहज. गैनिराज मज सांगितले, गैनी
साईराचा सांगितले रूप पंढरी बोलले सदैकाने रूप पंढरी बोलले सदैका शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिनी राजे मज सांगितले. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मी माझ्या मनानं तुम्हाला ही साधना करा असं सांगत नाही. मला कोणी सांगितली तर गहिनीनाथ महाराजांनी. आता गहिनीनाथ महाराज कोण आहे प्रत्येकाला सांगायचं काही कारण आहे. गहिनीनाथ महाराज 2च मिनिटामध्ये फक्त सांगणार आहे. ज्या वेळेला इथे माऊली ज्ञानोबरांचे आईवडील निवृत्तीनाथ महाराज ही सर्व संत मंडळी प्रदक्षिणा करण्यासाठी या ठिकाणी आले होते. खरं तर त्यांना ते शुद्धीपत्रक सांगितलं होतं की तुम्हाला शुद्धीपत्रक आणावं लागेल. अत्यंत दुःखामध्ये असलेला हा सर्व परिवार आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घडावी, भगवान महादेवाचं दर्शन घडावं यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आली. आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे जंगलामधून जात असताना वाघाची डरकाळी ऐकली. त्याच्यानंतर हा सर्व परिवार सैरभैर झाला. प्रत्येकजण जिकडं तिकडं पळू लागला. सर्वजण एका बाजूला गेले आणि निवृत्तीनाथ महाराज एका बाजूला गेले. त्या वाघाच्या भयातून मुक्त होण्यासाठी ते एका गुहेमध्ये शिरले आणि तिथे साधना कोण करत होतं? गहिनीनाथ महाराज तिथं साधना करत होते. आणि त्या महात्म्याची संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची भेट झाली. संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे जासं झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या संताच्या चरणावरती नतमस्तक झाले. आणि त्याच्यानंतर गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना काही उपदेश केला. मग त्याच्यानंतर सर्वांना माहीत आहे इथं महाराजांची समाधी झाली. पण त्याच्या अगोदर समाधी घेण्याच्या अगोदर निवृत्तीनाथ महाराजांना उपदेश जर कुणी केला असेल तर तो उपदेश केलेला आहे गहिनीनाथ महाराजांनी. महाराजांचं शेवटचं चरण काय? निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिनी राजे मज सांगितले. ते म्हणतात गहिनीनाथ महाराजांनी मला सांगितलं. आता मला फक्त एक परंपरा 2च मिनिटात सांगायची. आपली कीर्तन सेवा थांबवायची. नीट ऐका. कोण गहिनीनाथ महाराज मला अधिकार सांगायचा नीट ऐका. एक आपण गुरु परंपरेचा अभंग म्हणत असतोय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले. अभंग प्रत्येकाला माहित आहे. या अभंगामध्ये गहिनीनाथ महाराजांचा उल्लेख आलेला आहे बघा. आता कोण गहिनीनाथ महाराज मला अवतार सांगायचे तर सेवा थांबवायची. नीट ऐका. आपली ज्ञान परंपरेचा प्रारंभ हा भगवान महादेवापासून सुरुवात झालेली आहे. मला इथलं महात्म्य का मोठं वाटतं नीट ऐका. इथं भगवान महादेवाचं प्रागटीकरण आहे. भगवान महादेवाचं प्रागटीकरण 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आद्य ज्योतिर्लिंग म्हणून आपल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा उल्लेख आहे. इथं भगवान महादेवाचं प्रागटीकरण आहे. इथं भगवान महाविष्णूचा अवतार ज्यांनी घेतला त्या गहिनीनाथ महाराजांचं प्रागटीकरण इथं राहणं इथं झालं. आणि भगवान महादेवाने नंतर पुढचा जो अवतार घेतलाय सदाशिवाचा अवतार ही परंपरा बघा किती महत्वाची. म्हणजे इथं भगवान महादेवानी हे ज्ञान कुणाला सांगितलं ऐका. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. सकळ म्हणजे सर्व. किती सिद्ध ते एकूण 84 सिद्ध. आता नावं नाही सांगत नीट ऐका. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा त्यांनी बोध केला. भगवान महादेवानं बोध केला. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य म्हणजे भगवान महादेवानं कुणाला मार्गदर्शन केलं उपदेश केला? मच्छिंद्रनाथ महाराजांना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. पण नीट ऐका बरं का. मच्छिंद्रनाथ महाराज अवतार कोणाचा आहेत? तर भगवान महाविष्णूचा अवतार आहे. मला फक्त ती परंपरा सांगून मी थांबणार. नीट ऐका. भगवान महादेवानं उपदेशाच्या रूपानं मार्गदर्शन केलं मच्छिंद्रनाथ महाराजांना. आणि मच्छिंद्रनाथ महाराज हे अवतार आहेत भगवान महाविष्णूचा. नीट ऐका. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आता गोरक्षनाथ महाराज अवतार ते भगवान महादेवाचा. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनाथ महाराज अवतार आहे भगवान महादेवाचा भगवान महाविष्णूचा. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. परत निवृत्तीनाथ महाराज अवतार कोणाचा? भगवान महादेवाचा. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. आणि परत निवृत्तीनाथ महाराजांनी ते ज्ञान कोणाला दिलं?
माऊली ज्ञानोबरांना ज्ञानदेवा सार चोजविले. माऊली ज्ञानोबर अवतार कोणाचा आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आता परंपरा कशी चालताली सांगू का? भगवान महादेव परत भगवान महाविष्णू, भगवान महादेव परत भगवान महाविष्णू, भगवान महादेव परत भगवान महाविष्णू आणि शेवटी भगवान महादेव निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने. म्हणजे गहिनाथ महाराजांनी उपदेश केला, म्हणजे भगवान महादेवानं उपदेश केला, भगवान महाविष्णूने उपदेश केला आणि ज्ञान कोणाला दिलं? भगवान निवृत्तीनाथ महाराजांना दिलं, म्हणजेच भगवान महादेवाला दिले. म्हणून निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनी राजे मज सांगितले, ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडली. निवृत्तीनाथ महाराज एकच सांगतात बघा, मी माझ्या मनानं तुम्हाला ही भक्तीने सांगितली. पहिला विचार सनकादिकांचा आला, सनकादिकांचा विचार आला गहिनाथ महाराजांकडं. गहिनाथ महाराजांनी तो विचार मला दिला कुठे? इथं भेट झाल्यानंतर. मी अभंग हाच का निवडलाय? महात्म्याचं ते म्हणून. त्या गुहेमध्ये हे ज्ञान त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर आता निवृत्तीनाथ महाराज आपल्याला सांगतात, जनासी तारक विठ्ठलची एक, केला से विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैताची पै शाखा तोडीली. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठल राज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनी राजे मज सांगितले ज्ञानेश्वर. धनराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम.